भरत, मस्त चाललंय आमचं अशा नावाचा चित्रपट आता येऊ घातलाय आणि आमचे दिग्दर्शक, ह्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीच तो दिग्दर्शित केलेला आहे. आम्हाला चित्रपटाबद्दल थोडंसं तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. एकतर आता सचिन गोस्वामी यांचा आभारी आहे मी की त्यांनी मला त्या रोलसाठी कास्ट केलं. एक नाटक मध्ये आपल्या इथे येऊन गेलं, एक डाव भटाचा. त्या नाटकावर तो चित्रपट आधारित आहे. मग नाटक पण मस्त आहे, लिहिलंय छान आणि ते प्रेझेंटही छान झालंय. त्यामुळे कुठलाही कलाकार त्या नाटकाच्या आणि त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडू शकतो. तसं जेव्हा हा चित्रपट माझ्याकडे आला तेव्हा मी त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडलो आणि मला वाटलं होतं की माझ्या पठडीतला नाही, म्हणजे जरा एजेड रोल आहे पण त्या रोलमध्ये गंमत आहे. आणि बस जेव्हा आलं तेव्हा मी तो करतो म्हटल्यानंतर त्यांनी ती मुभा दिली की हरकत नाही, तो रोल तू कर म्हणून. एक तर डिरेक्टर पण तयार असावं ना की आम्ही उगाच ह्याला आवडलं म्हणून आम्ही तो रोल द्यायचा का. दुसरा एक रोल होता भूषणचा, तो रिक्षा ड्रायव्हर आहे, पण मला जास्त आवडला तो रोल. आणि नंतर मग चित्रपटाच्या शूटिंग मध्ये एक सचिन गोस्वामीने एक सांभाळलं की त्या रोलची डिग्निटी कुठे हलवता कामा नये, एक तो कुठे घाणेरडा पण वाटता कामा नये. तो तसाच तो सुसंस्कृत माणूस असावा, पण त्याच्या बाबतीत होणारा प्रॉब्लेम किंवा जे घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या विनोदी ढंगाने कशा जातील आणि तो कसा सेटल रिॲक्ट करेल, एकदम जास्त सटल करेल, जास्त लाऊड नाही करणार. तर ते मला जास्त शिकायला मिळालं चित्रपटाच्या माध्यमातून, म्हणजे ह्या स्क्रिप्टच्या माध्यमातून. आणि ती गंमत आणि जो काही चित्रपट, जो काही खऱ्या अर्थाने ज्याला टाइमपास म्हणून आपण, तो टाइमपास लोकांना नक्कीच बघायला आवडेल, कारण तो करताना आम्हाला आवडला होता. झी टॉकीज तो सिनेमा वितरित करतंय, रिलीज करतंय, त्यामुळे तो अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक जास्तीत जास्त पाहतील आणि तेही म्हणतील की जे काय चाललंय ते मस्त चाललंय आमचं. मी जे मागेन ते देशील तू? अहो मागून तर बघा. काय सासरे रंगरंगीले छेले छबिले, पण रोज रोज कशाला सीमाची वांगी भेंडी? बघा आई, तुम्ही वांगी भेंडी आणखी मटण नसल्या उपमा देताय. अगं मी तिला म्हंटल उपमा नकोच, उपम्यासाठी सीमा आहेच की. 29 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात खुपते तिथे गुप्ते परिवाराकडनं, झी मराठीकडनं, झी टॉकीजला सचिन गोस्वामी ह्या दिग्दर्शकाकडनं त्या दिग्दर्शकाला आणि तुम्हा सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. मस्त चाललंय आमचं. थँक्यू व्हेरी मच. आणि आवर्जून हा चित्रपट पहा. लोकांना अजून काय काय जाणून घ्यायचंय ते पाहूया लोकांच्या प्रश्नांमधनं. लोकांचे प्रश्न. माझा प्रश्न किशोरजींना आहे. तुमच्या कारकिर्दीत किशा हा रोल प्रसिद्ध झालेला आहे. जर आज किशा गलगलेंना भेटला तर गलगलेंना तुम्ही काय सांगाल? गलगले हे कॅरेक्टरच असं आहे की कुठलाही एक सामान्य प्रेक्षक त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतो. आणि जेव्हा असं कॅरेक्टर एक अतिशय कॉम्पिटंट आणि प्रतिभावान कलाकार करतो तेव्हा ते कॅरेक्टर एवढं उभारून येतं की मला असं वाटतं प्रत्येक कोणीही त्याच्या प्रेमातच पडेल. आणि मला स्वतःला ते कॅरेक्टर भयंकर आवडलं. आणि जेव्हा मी अगदी पहिल्यांदा बघायला गेलो होते तेव्हा आज जाऊन मी त्याला मुद्दाम सांगून आलो की अरे क्या बात है गलगले तूच. मी आयुष्यात कधीच कोणाची कॉपी केलेली नाहीये, ना शाळात वगैरे तशी आणि कामाच्या बाबतीत. किंवा मला काही कॅरेक्टर भावतात, जसं गलगले आहे, बरेच कॅरेक्टर भावलेत. आपण रस्त्यावर नेहमीच पाहतो ते कॅरेक्टर आणि ते कुठेतरी आवडले की आपण कुठल्याला आपल्या चित्रपटात किंवा नाटकात आपण उभं करतो. एकमेव आयुष्यातलं कॅरेक्टर आहे जे मी ह्यांना डोळ्यासमोर उभं करून केलंय. अरे वा. ते म्हणजे चल काहीतरीच काय नाटक. ते नाटक पहिल्यांदा आलं त्या प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धनने केलं होतं. मग काही वर्षानंतर परत ते नाटक यायचं ठरलं तेव्हा प्रशांत दामले ऐवजी मला विचारलं तेव्हा मी जाम खुश झालो की मी पाहिलं होतं नाटक हे, पण आता आपल्याला रोल कसा करायचा. कारण मुळात प्रशांत दामलेने एवढ्या वर्षानंतर आपण काय वेगळं करणार. तर ते ज्या स्क्रिप्ट वाचलं, जेव्हा त्याचं लाईनअप आणलं डोळ्यासमोर काय काय होऊ शकतं त्या कॅरेक्टरच्या बाबतीत, तो मला इनोसंट चेहरा पाहिजे होता की तो त्याच्या आजूबाजूला एवढं घडत असते. प्रदीप पटवर्धन काय काय आणतो नेतो, मुलगी ते जाते काय, तर ह्याला जगाची माहितीच नाहीये असा एक चेहरा पाहिजे होता. आणि तो चेहरा यांचा आहे हे गेले कित्येक वर्ष मी पाहतोय. आई शपथ, म्हणजे मला त्यातला इनोसंट डायलॉग पीस किंवा असं मला तसं पूर्ण नाही आठवणार, पण एक फोन येतो आणि तो प्रदीप पटवर्धन बाहेरनं फोन लावत असतो आणि याला फोनवर समोरच्यालाही सांभाळायचं असते आणि मागच्याला सांभाळायचं असते, पण मागचा जो काय बोलतोय तो ह्याच्या इथपर्यंत पोहोचतच नसतो. आणि त्यात तो इनोसन्स. म्हणजे आता मला डायलॉग नीट आठवणार नाही, पण त्यातलं एक आहे ना,
हॅलो हॅलो वर आम्ही खेळ होतो. हॅलो हा त्यांचा चेहरा डोळ्याचा मला हा हा हॅलो अच्छा अच्छा खेळत होतो मी. हे जेव्हा नाटकात त्यांना म्हटलं मी विचारा मी नाटकाला म्हटलं मी तुमचं कॅरेक्टर डोळ्यासमोर करतोय. काय एखाद्या व्यक्तीने एखादा रोल जर हिट केल्यानंतर जर आपल्याला त्या ठिकाणी जायचं असेल तर तुमचे काहीतरी प्लस पॉईंट हवेत. मग प्लस पॉईंट आपण काय शोधतो की आता आपल्या डोळ्यासमोर जे काही लोक आहेत त्यांच्यातले काय काय चांगले प्लस पॉईंट आहेत ते आत्मसात करून आपण ते कॅरेक्टर उभं करतो. त्याची कॉपी नाही करत. पण इथे म्हणाल तर मी यांची कॉपी केली आणि मी यांना म्हटलं देखील की मी चल का त्याच काय मध्ये नाटकात मी संपूर्ण तुम्हाला डोळ्यासमोर उभं राहून तुम्हाला डोळ्यासमोर आणून मी पूर्ण काम करतो. आणि मी प्रत्येक ठिकाणच्या टाळ्या घ्यायचो होतो. म्हणजे तो रोल तेवढा महत्वाचा नसला तरी काही सिक्वेन्स वाईज तो लोकांना पटायचा की या विचाराला काही माहित नाही जे काही घडतं. तो विचार आहे ना तो फार महत्वाचा होता मला त्या कॅरेक्टरचा. पुढचा प्रश्न. विनंती आहे की तुमच्या एखाद्या नाटकातलं तुम्हाला आवडलेलं एखादं हे करून दाखवा मला. आमच्या माझ्या नाटकात सही रे सही मध्ये सगळे कॅरेक्टर मला जाम आवडले. त्यात गलगले हे मी फार बऱ्याच वर्षापासून करत होतो. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये कोणी चिमटा काढला की जर गलगले कर लगेच उभं राहून गलगले वगैरे करायचं वगैरे. मला त्यातलं आवडलेलं तो सुखात मी करून दाखवा ना ते. अरे बापरे कसं मी दात पुढे ते एक अशी ढब एन्जॉय ओ व्हॉट अ सरप्राईज अवधूत गुप्ते इज हियर ओ माय गॉड एन्जॉय. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न भरतजींना आहे. तुमच्या चित्रपटातली सगळी गाणी आतापर्यंत खूप फेमस झाली आहे. तर माझी अवधूतजींना अशी विनंती आहे की त्यांनी त्यांच्याकडून एखादं त्यांचं आवडतं गाणं गाऊन घ्यावं. हो साडेमड येतील. तुम्ही गायचंय मी नाही. मी अरे बापरे मग? मग बऱ्याच लोकांना खुपणार आहे मी असं काय गायलो तर. अरे कमॉन कमॉन होत नाही ना. गा ना गा ना. आम्हाला तरी कधी ऐकायला मिळणार आणि तुम्हाला तरी कुठल्या कार्यक्रमात गायला मिळणार ऑर्केस्ट्रा बरोबर. हो ते आहेच म्हणा. अंधाराची रात धुंद बरसात आली अवचित माझ्या दारी डोक्याने मंद त्यात गाडी पडली बंद झाली सैर वैर धोरी गोरी मोरी हे हे अंधाराची रात धुंद बरसात आली अवचित माझ्या दारी डोक्याने मंद त्यात गाडी पडली बंद झाली सैर वैर थोडी गोरी मोरी. चला पुढचा प्रश्न. प्रश्न किंवा विनंती किशोरजींना. मग अशी काय बैंगन का भरता वगैरे जो काय उखाणा तुम्ही म्हणालात तर तुमच्या मिसेसचं नाव आम्हाला उखाण्यात घेऊन दाखवलं तर आवडेल. वा वा. My marriage is like Maharashtra government as a whole. My marriage is like Maharashtra government as a whole. I will be the CM, but Shobha will have a remote control.